टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाले मातुवर्ग पितुवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे इको कमी ठेवा गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील कंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते उपस्थित सर्व बाह्यभक्त व्यासपीचालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ वेळा आधी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सर्व संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचं नामोल्लेख करणे शक्य नाही. या निमित्तानं सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे. आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध म्हणता येणार नाही कारण आपण कर्नाटकमध्ये या कर्नाटकसह महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग महामेरू माझे ते अतिशय जवळचे मित्र आमचे माऊली महाराज खोटे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळे. माऊली महाराजांचं म्हणजे असं दमदार वाजवणं महाराष्ट्रभर त्यांच्या नावाचं विशेष डंक आहे मायबाप आणि मृदंग क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि आम्ही दिंडीमध्ये नेहमी सोबत असतो आणि आमचे खूप वैयक्तिक कौटुंबिक संबंध आहेत. माऊली महाराजांना मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत नेहमी सावलीसारखे असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे बंधू हरिभक्तपरायण आमचे प्रवीण महाराज पठाडे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सर्व संयोजक मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ वेळा माझी एक तर तब्येत जरा ठीक नाही. रोजचे धावपळ प्रवास आणि इतकी पळापळ करून माझ्या जिबीला जरा आलेला आहे. तुम्हाला बोलताना सुद्धा जाणवत असेल कारण तुम्ही यूट्यूबला बरेच कीर्तन ऐकलेले असं तोंडातला आलेल्या जिबीला त्याच्यामुळे असं बोलताना सुद्धा त्रास होतोय. परंतु बोलण्याच्या ओघात एखादा शब्द बाबडा बी जाऊ शकतो. तुम्ही जरा समजून घ्या कारण जीभ म्हणजेच महाराजांचं शस्त्र आहे पण त्यालाच जरा जखम झाली शेर घायाळ झालेला आहे. परंतु असू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. विडाला अभंग तुकोबरायांचा आहे 5 चरणाचा आहे आणि देवाच्या आवडीचा विषय सांगणारा अभंग आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय देवाच्या आवडीचा विषय सांगतात कारण 2 ठिकाणी आवड हा शब्द आलाय. दुसऱ्या चरणामध्ये आवडी तयाची मोठे देवा देवाला भक्तांची मोठी आवड आहे आणि शेवटच्या चरणात सुद्धा सांगतात तुका म्हणे आयशी आवडती लढीवाळे. देवाला लढीवाळ भक्त हे प्रिय आहेत आणि ती आवड पूर्ण करण्यासाठी भगवंत भक्ताच्या घरी काय काय काम करतात हे आजच्या अभंगात विडावलं. या जगामध्ये हे आवाज वाढा थोडा मॉनिटर वरचे कमी करा. हॅलो या जगामध्ये थोडा कमी. प्रत्येकाची आवड भिन्न नाही. कुणाला काय आवडन कुणाला काय आवडन सांगता येत नाही. जेवढ्या प्रकृती तेवढ्या प्रवृत्ती. प्रत्येकाची आवड भिन्न नाही. एकाला एक आवडत नाही एकाला सगळं आवडत नाही सगळ्याला एक आवडत नाही सगळ्याला सगळं आवडत नाही. प्रत्येकाची आवड भिन्न आहे परंतु देवाची आवड एकच आहे ती म्हणजे भक्त. विडावलं तुमच्या पुढे 5 आवडी मांडतो आणि 6वी आवड देवाची सांगतो. या जगामध्ये कोणत्याही आईला प्रश्न करा की तुम्हाला काय आवडतं. आईला जर प्रश्न केला तर आईचं उत्तर एकच येतं आईला फक्त तिचं बाळ आवडतं. बाळा इतकं आईला कुणीच आवडत नाही. मग ती कसलं बी असून द्या खैर बांड नकट वक्त शिंबड डबर पण तरी सुद्धा प्रिय मायबाप किती प्रिय. आवाज देवा आवाज कमी झाला ही तरी त्यांचा सोडा आम्हाला. हा आंधळे पांगळे मुके आंधरग आंधळे पांगळे मुके जीवा परिसा बाळ पडेल माते पडेल माते पडेल माते आंधळे पांगळे मुके आंधरग.
सगळे वर्ग ह्याच्यात झाले बरं का तुकोबाराने. कसंही असू द्या, आईला ते बाळ प्रिय. आईला कोण आवडतं असा प्रश्न केला तर आईला फक्त त्याचं बाळ आवडतं. आणखी एक पुढचा प्रश्न करू का? आईला फक्त स्वतःच बाळ आवडतं का दुसऱ्याचं बी? फक्त स्वतःचं बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट. स्वतःच्या मुलावर प्रेम आहे, बाकीच्याच काय करायचं आईला. आईला बाळ आवडतं पण स्वतःच. पहिलीतलं पोरगं होतं घाणघाण शिव्या देत होतं, शेजाऱ्याने सांगायला पोराला काहीतरी शिकव. पहिली जाते घाणघाण शिव्या देत. आई म्हणजे ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिव्या, मोठ्या झाल्यावर देईन की चांगल्या चांगल्या शिव्या. काय आता हे प्रेम आहे का? हे अति लाड झाला ना. आणि असल्या लाडामुळे पोरं पुढे जाऊन बिघडतात. मग प्रेम तिथं प्रेम ठेवा, नियम तिथं नियम ठेवा. विठ्ठल आईला कोण आवडतंय? दुसरा प्रश्न, पत्नीला कोण आवडतं असा जर प्रश्न केला तर शास्त्र सांगतं पतिव्रता स्त्रीला फक्त तिचा मालक प्रिय. पत्नीला हा पती आवडतो मायबाप, आणि तो किती आवडावा? जीवापेक्षा जास्त. पतिव्रते जायचा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. स्वतःच्या जीवापेक्षा धर्मपत्नी आपल्या मालकावर प्रेम करते. पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आईला बाळ आवडतं, पत्नीला पती आवडतो. मग पतीला कोण आवडतं असा जर प्रश्न केला त्याचं उत्तर आहे पतीला पत्नीचं गणगोत आवडतं. हे शास्त्र आहे बरं का, ह्या काय गप्पा नाहीत. पत्नीला पती आवडतो, पतीला पत्नी. ती काढली माणसं आली ना, सासूबाई सासरा, हे याडा होतो याडा. हा, ह्याच्या 1000 वैरीचा गुतडा होतो, ह्याला काहीच कळत नाही काय करावं काय नाही. कारण सध्या तर इतकं अवघड झाले. कलियुगामध्ये रागोलाई मिळाली महिना, आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरगा आई बापाकडे पाहिना डुकून, आणि सासऱ्याला रामराम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून, आणि मिहुनीला हुरदा देतो फुकून फुकून. हुरदा देतो मिहुनीला, आणि बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीचं सोंडनं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्या. हा, आईला लावतो कामाला, आणि सासूला नेतो चारी धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल असं झाले मायबाप. त्याच्यामुळं सध्या अवघडच परिस्थिती मायबाप. आईला बाळ, पत्नीला पती, पतीला पत्नीचं गणगोत. 3 आवडे. चौथी गोष्ट, सत्यवादी माणसाला फक्त सत्य आवडतं. जो माणूस सत्यवादी ना तो सत्याची कास धरतो. तू का म्हणे बरा सत्याचा साया असं. ती प्रसंगाला अख्ख्या गावाला नडतात पण मागं हटत नाही, कारण त्यांची बाजू सत्याची असते. आणि सध्या लोक सत्याच्या मागे आहेत का? सत्याच्या मागे आहेत. सत्तेच्या माग फक्त सत्ता पाहिजे, सत्य कोणालाच नको. पण सत्ता आज असेल उद्या नसेल, सत्य कायम टिकणारे. म्हणून भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते, किंवा सत्यम शिवम सुंदर. सत्य आहे ते शिवस्वरूप आहे, शिवस्वरूप आहे ते सुंदर आहे. म्हणून सत्तेपेक्षा सत्य महत्वाचे आहे. विडल आवाज वाढव थोडा. सत्यवादी माणसाला सत्य प्रिय असतोय. मद्यपी माणसाला मद्य आवडतं. पिणाऱ्या माणसाला अमृत पाजा तरी ते म्हणते ना आपला वेगळा फ्रेंड. पिणाऱ्या माणसाला हे त्याला दूध पाजा, म्हशीचं पाजा, गाईचं पाजा, त्याला दारूच का? त्याला तेच प्रिय आहे ना. मद्यपी माणसाला मद्य आवडतं. आणि किती प्रिय असतं. नरूचे गोडी त्या नवनीताची, नरूचे गोडी त्या नवनीताची, नरूचे गोडी त्या नवनीताची, नरूचे गोडी त्या. तुका म्हणे माझ्या पानाची आवडी, म्हणे माझ्या पानाची आवडी. तुका म्हणे माझ्या पानाची आवडी, तुका म्हणे माझ्या पानाची आवडी. नरूचे गोडी, नवनीताची, नरूचे गोडी. तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे गोडी त्या नवनीताची. अमृत पाजा प्रिय नाही. पिणारी माणसे चित्रे असतात. 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पाडतं.
बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे आम्हाला माहीत. त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापलाय का तो? 500ची पण आमचा अध्यक्ष झाला का? पिणारे यायचे तर 2 म्हातारे पारावर बसले का ना होय र. दारू पेले खोकला जातो खरं, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय हर येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव निघले, ही घाले. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहणं हे परिवर्तन होण्यासाठी धर्ममंडप आहे. विडवलं बसणारे जरा फ्रेश बसा बरं, सगळे जरा ताट बसा. जरा असं टाळी वगैरे विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना का आम्हीच अर्ध्याचं उक्त घेतलंय का? तुम्ही आमच्या खेळात हाईत का नाहीत का? भाषा कळा नाही का काय? तुम्हाला असं जड बसू नका बरं, जरा मोकळं बसा. एवढं 500 किलोमीटरहून जीव काढायचं आणि तुम्ही प्रसन्न दिसल्या मग जरा आम्हाला बी थोडं सांगू वाटतं. जरा टाळी वगैरे का टाळ्याला टोल ना काय का काय? इकडं GST टॅक्स ईडीची धाड पडती का? हसून खेळून असं मस्त बसा मोकळं कीर्तन. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणेन म्हणे का टाळी वाजवणं तो मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलं तिला मूर्खा. येतात किती जाते हिशोब ठेवून 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छी पितो बिस्लरी पिणं म्हणजे दुसऱ्या देण्यात. माझी मनापासून प्रत नाही. दुडुकनाळमध्ये जो कुणाच कर्ज नसतं. जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवढंच खरा मर्द. कर्जवाली म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज भेटला, नाहीतरी सध्या आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं. निमा अर्ध पोरग आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं. भेटलं आईला बाळ आवडते, पत्नीला पती, पतीला पत्नीचं गणगोड, सत्यवादी माणसाला सत्य, मद्यपी माणसाला मद्यम. या सगळ्या आवडी तुकोबाने सांगितल्या. लोक म्हणले महाराज बास करा, तुमच्याकडे परमार्थाचं चिंतन ऐकण्यासाठी आलो. तुम्ही सगळ्या व्यवहारातल्याच आवडी सांगितल्या. तुकोबाने ऐक राजा, शेवट गोड करायचा आहे. आतापर्यंत तुला या आवडी तुझ्यापर्यंत मांडल्या. ह्या आवडी आहेत व्यवहाराच्या दृष्टीनं, लौकिक दृष्टीनं, संसारातल्या आहेत. परमार्थ संपन्न आवड तुला सांगतो. या जगामध्ये विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या मुठीमध्ये आहे तो भगवंत आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिले अहंता मग कोठे. मग अशा भगवंताला नेमकं काय आवडतं? तुकोबा म्हणतात देवाला भक्त आणि भक्त त्यांचे भक्त प्रिय असतात. आणि त्या आवडीसाठी भक्ताच्या घरी देव काय काय काम करतो अभंगाच्या पहिल्या 4 भाविकाचे काज अंगी देवा करी, अंगी देवा करी.
मी लई टाळकरी बघितले बुवा. रामकृष्ण हरी. मस्त ते ह्याला बी होते ते भावाने बेजल गावला का कुठेतरी होते बघ अंतर शेजारच्याने समळून राहा रे. असं द्या साधे भोळे शेवय आपले गायनाचे ओढे आपुले छंद परमार्थ आपण आपल्या आनंदात करायचा. लोक काय म्हणते ह्याचा विचार करून जमत असते. साधी भोळी भोळा असावं पण गा भोळे का काय माहित नाही पण भोळी सेवा जर असेल तर देवाला पावते विडाला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात भाविकाचे काज अंगे देव करी. ठीक आहे भाविकाचं काम देव करतो पण भाविक कोण आहे हा प्रश्न आहे. एक म्हणे लय गंध एक खपक्या माळ आहे टपाऱ्या माळ आहेत वाऱ्या दिंड्या मग माळ घालून बी बांध करणारी कमीत का गण लावून दुधात पाणी टाकणारी कमीत का. कोण भाविक आहे बुवा. भाविकाची व्याख्या ही बाह्य रंगावर नाही ते अंतरंग. भाविक ही व्यवस्था नाही भाविक ही अवस्था आहे. भाविक या शब्दाचा अर्थ आणि भाविकाची व्याख्या त्याच शब्दात आहे. भाविक या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध भाव आहे त्याला म्हणायचं भाविक. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भावाशिवाय देवच ना. भावे विना देव न कळीने संन्य गुरु विना अनुभव कैसा काही किंवा भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. भाव याच्या अंतःकरणा आणि देवाला भाव लागतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतो पै भक्ती मी एक जाणे ते तसान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बोलते. भावाचे पाहुणे देवाला फक्त भाव पाहिजे ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव आहे त्याला म्हणायचं भाविक. आणि अशा भाविकाचं काम भाविकाचे काज काम अंगे देव करी. स्वतः राबून ह्याच्या त्याच्या मार्फत नाही ह्याला सांगायचं आणि त्याला सांगायचं आणि तेवढं करून घ्या. अंगे देव करी. अंगे शब्द अंडरलाईन स्वतः देव करतो. पगार झिरो बिन पगारीन फुला अधिकारी आणि भक्ताचं काम करताना देव लाज सुद्धा नाही. साधा वया भक्ती काज साधा वया भक्ती काज साधा वया भक्ती काज साधा वया भक्ती काज नाही लाज दरीत साधा वया भक्ती काज नाही लाज दरीत आईची याची चरण साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे ऐशी आशी शरण जावे. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत लाजत नाही. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार आता मिळतात का माणसं. एक जणाला 40,000 रुपये महिन्यात ठरलं एका शेठकडे एका पोराला हे काम करावं लागन ते काम करावं लागन. ती पोरग म्हणे शेठ जे थांबा तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागतं. म्हणले बोल तुझी काय अट. माझी पहिली अट मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं म्हणले दिलं. दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झप काय पाहिजे रे उठलाय की गिळतो गिळ काय मुर्रासं काम काय तुझं घरदार येणार आहे का करायला. म्हणजे मूर्खपणाचा ना नुसता लबाडता ना. पैसे देऊन माणसं काम करणार देव फुकट काम करतो. कुठं काम केलं आवाज कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे अनन्य भक्ती अनन्य भक्ती भावे भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निराबंध ज्यांचे पाये आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा. पैठणला देवाने काम केलं 36 वर्ष. गंध उघडून देण्याचं काम केलं. कीर्तनात विना घेऊन नाचण्याचं काम केलं.
आणि पाणी भरण्याचं काम केलं. भाविकाचे काज अंगे देव करी, स्वतः राबून. तुकोबाने प्रश्न केला, कुठं काम केलं सांगा ना एखादा पुरावा. तुकोबाने महाभारतातला पुरावा दिला. काडी धर्मा घरी उचिष्ट ते, धर्मराजाच्या घरी देवाने उष्ट काढलं. प्रसंगच कधी असा आला आहे का? बरं आता धर्मराजाचे उष्ट काढायला हे धर्मराजाने हे तर एवढे सामान्य होते का देवाला काम सांगायला त्यांना कळत नव्हतं का? बरं देव बी इतक्या खालच्या पात्रतेचं काम करतो म्हणजे देवाला बाकीची कामं नव्हती का? मग उष्ट काढण्याचा प्रसंग आला कधी? बरं धर्मराजाचं राज्य हसनापुराचं हे राहायला कुठं होते? द्वारकेत. म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणचा? तुम्ही निधी कुठं देताय? काय का काही सिस्टीम मध्ये? देव कुठले आहेत मायबाप? आणि राबत कुठं होते? त्याला ज्ञानोबाराने सांगितलं. ज्ञानदेव म्हणे व्याजाचे गुणा, व्याजाचे गुणा, 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 ज्ञानदेव म्हणे व्याजाचे गुणा, व्याजाचे गुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मन, 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 हरिमुखे. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुना, आवाज वाढवा. व्यासाचे खुना, द्वारकेचा राणा, राणा म्हणजे राजा, राजा कुठला? द्वारकेचा. राहिला कुठला? द्वारकेचा राणा पांडवा, राहिला द्वारकेचा. राहिले आणि राहण्यासाठी कुठं होते? पांडवांच्या घरी. कशासाठी? भाविकाचे काज अंगे देव करी. वनात होते मग काटा सोटा मोडून गेला. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. काय झालं? धर्मराजानं मोठा यज्ञ ठेवला, राजेश्वर यज्ञ म्हणा. न भूतो न भविष्यतीत असा यज्ञच नाही. लाखो लोकांचं अन्नदान, रत्री महारथी जपी तपी ऋषी साधू संत मुनी, राजे रजवाडे सरदार जहागीरदार या सर्वांना निमंत्रण दिलेले मायबाप. फार मोठा यज्ञ. कोणी कोणचं काम करायचं प्रत्येकाचं नियोजन लावलं होतं. पाहुण्याची व्यवस्था, झोपण्याची एक जणाकडे, निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था वेगळी, स्वागत समिती वेगळी, अन्नदानाचं नियोजन वेगळं, यज्ञाची आहुती देणार ब्राह्मण काकाचं नियोजन वेगळं, जेवणाचं वेगळं, समन्वय समिती वेगळी, संपर्क प्रमुख वेगळी. फार मोठा यज्ञ. अर्जुनाकडे काम होतं स्वागत समितीचं. कुणी आले की जे हरी घालाय अर्जुन. तो जास्त लाडका होता ना, त्याला तोंडावर ठेवला होता. बाकीची मिली काम करू करून ते फक्त पुढं जय हरी अर्जुन. नकुल सहदेवाकडे मायबाप निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था. आणि भीमदादाकडे काम दिलं तर स्वयंपाकाचं नियोजन, भोजन व्यवस्था. कारण भीमासारखा आचार्य नाही बरं का. भीम एक नंबरचा आचार्य. आणि पुरुषांमध्ये एक नंबरला भीम, आणि स्त्री शक्तीमध्ये एक नंबरचा स्वयंपाक केला नाथ महाराजांच्या धर्मपत्नी म्हणजे गिरिजा माता पैठणच्या. अशी पोळी बनवत होत्या गिरिजा माता. पोळी जर गुळवणी टाकली तर पोळी जाग्यावर इगरत होती मायबाप. अशी गुळवणी टाकली, दुधात टाकले की तिने समर्पण केलं पाहिजे, त्याला ओरिजिनल पोळी म्हणायचं. आता आताच्या पोळ्या आय आय आय. आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेला, त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली नाही. काय लबरची लय जड असतात. पण काय काय शिरा सुद्धा. आता शिरा कशाला म्हणायचा? शिरा तोंडात टाकला की जेव्हा आज शिरतो त्याला शिरा म्हणायचा. दगडावणी शिरा असतो म्हणे. नवीन मुलींचा स्वयंपाकाचा विषय काय सध्या राहिलेला. आणि लग्न झाल्यावर काय तिकडं आई नाही, तिकडं सासू, जगदंबेचा अवतार. एका पुरीच्या झाल्या लग्न सासू काय म्हणजे सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या. मला यूट्यूबवरनं शिकते. आता यूट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली माझ्या. भात केला, सगळं केलं, पोळ्या केल्या. आणि आमटी करायच्या वेळेस मोबाईलला स्विच ऑफ झाला.
मिरच्या किती टाकाव ह्याचाच मेळ लागा ना तिला. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजेत. माणसागणी 10 मारिते का काय माणसं? 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या, नुसती हिरवीगार आमटी केली मिरच्याचीच. म्हातारे किचन खोलीत आणि त्यांनी भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणजे मला भूकच नाही, मला नाही जेवायचं म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या. नवरा नुसता वड्या छाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणजे मरची नको खाऊ, लय तिखट आहे, मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही म्हणजे मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनंच दूर निघाला आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी. आणि त्याची बायको जवळ आहे म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त नाही ना झालं. मला नाही नाही भाजी जगातच 1 नंबर म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं. तुम्हाला आनंद असतो रे, आनंद असतो. देऊ का अजून थोडी भाजी? नको मला, हेच आनंद बळच पचवलाय मला, मरण मी आता काय डोक्याला. स्वयंपाकच कुठे येतो सध्या, लय अवघड झाले माय. स्वयंपाक करावं गिरजा मातेनं आणि पुरुषामध्ये भीमदादाकडे स्वयंपाकाचं नियोजन होतं माय. आणि सगळं नियोजन लावलेलं आहे. यज्ञ संपन्न झाला, भावी भक्त मंडळी सर्व जेवण करायला बसली. कुणी पात्र वाढायचे, कुणी कोणते पदार्थ वाढायचे न सांगता येणे इतके पदार्थ अगणित. आणि सगळे मायबाप वाडे मंडळी मायबाप पंक्तीमध्ये फिरायला सुरुवात. वाढ झाली, श्लोक संपला. पाणी ताटाच्या कडेने फिरवलं. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती आणि पूर्वी पाणी फिरवणारा थोडं शहाणं समजत होती. पाणी वगैरे असं फिरवलं म्हणायचं हाय थोडा धार्मिक आहे. आता येडं समजतात, येडे म्हणतात. सध्या काय झाले, तुम्ही धर्माला सोडून वागले की तुम्ही स्टँडर्ड आणि तुम्ही धर्माला चिकटून राहिले की लोक म्हणतात येडे. हे असंच आहे बघा, लोकांचा उलटा चष्मा आहे सध्या. सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन, गंध बुका सगळ्याला प्रेमानं जे हरी गावात घाला. लोक म्हणतात येड आहे ते, असंच बोंबलत फिरतं देव करीत, त्याला काय काम नाही, असं दिंड्यान वाऱ्या करतं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला, तो आईवर धावतोय तरी तो स्टँडर्ड. आणि हरिपाठ घेणारा मूर्ख. सध्या एकच प्रमाण फीट बसतंय. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाजवा, टाळी 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 स्वरात वाजवा. पुण्यवंत पातळलो की नेला, पुण्यवंत पातळलो की नेला, पुण्यवंत पातळ की नेला, पुण्यवंत पातळ की नेला. दरिद्री तो भाग्यवंत गेला, दरिद्री तो भाग्यवंत गेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा भोमळ वाढविला, चोरट्याचा भोमळ वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गुंड झाला तुझा दरबार, गुंड झाला तुझा दरबार, गुंड झाला तुझा दरबार, गुंड झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. सध्या दरबार धुंद झालेला, काय कोणाची कोणाला मेळ राहिला नाही. टीव्हीला तरी काय चांगलं राहिले. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलं नाहीच, धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बोकाबोकी. ह्याची आली त्याचे गेले आणि हे राहिला आणि हे बसला आणि हे उठला आणि हे बुकला आणि हे वाकला आणि हे थोकला आणि त्याला मिळालं आणि त्याला नाही मिळालं आणि ते रुसला आणि ते निघाला आणि हे थांबला. महाराष्ट्रात नुसता धिंगाणा चालू आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळाना, नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. गावात कोणत्या पक्षाचा नेता हे द्या, नेता बदल लोक तीच आहेत सभेला. विचार करा ना तुम्ही, नेता आता रोज सभा चालू आहेत, एकाच गावात सगळे नेते आहेत, लोक कुठून नवीन आहेत, लोक तीच आहेत. नेता बदल आणि दोन्ही नेत्यांना लोकांचा तेव शब्द आहे, घाबरू नका आम्ही आहे तुमच्या मागे, तुम्ही आहे मातीत घालायला. तुम्ही नेमके कोणाचे आहेत हे त्यांना बी अजून कळा नाही, कारण त्यांनी बी इतके पक्ष बदललेत की
तुम्ही योग्यच म्हणावं लागते ना. आता काय करते ह्यांनीच निष्ठा ठेवलं नाही तर तुम्ही तर कवर निष्ठावान राहता. धुंद झाला तुझा दरबार, अशी परिस्थिती झालेली आहे सध्या. सगळं अवघड आहे. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोराचं मिळच नाही पण मशीनच गायब झालं म्हणे. एक जणाच्या घरात माश्या झाल्या, ते गेलं बाजारात. एक जण माश्या मारायची पावडर आहे काय बसलं फक्त 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर. जीच लोक धावल्यात म्हणतात मरणाच्या पुढे खापल्या. एक जण जरा रागावत होता म्हणला पुढी फोडूनच बघतो मला ह्याच्यात काही. एक ना अति हुशार ते पुढी सोडून को का माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथं सोड. तिथं सोडल्यावर त्याची पावर कमी होती. हां म्हणलं तुझं बी खरे. गेलं घरी जेवायला बसलं, बायकोनं पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माश्या हाना. असं एक औषध आहे का म्हणजे नुसत्या लाबाडायचं आहे ना. सध्या ही दुनिया आहे ना, ही नुसती इमानदाराची दुनिया राहिली नाही, बेईमान दुनिया झाली. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, साधु संत का कोई नहीं माने, साधु संत का कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे, हिजड़ों को बहुमान रे, हिजड़ों को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, मूर्ख को सन्मान, आई रे बेईमान दुनिया रे. अशी परिस्थिती सध्या अवघड आहे. मग खऱ्याला किंमत राहिलेली आणि सगळं नियोजन लावलेलं आहे. कुठं येत नाही. पात्र कोणी वाढायचे, पदार्थ कोणी वाढायचे, जीवन सुरू झालं ताटाच्या कडेने पाणी पडलं. हे तर आपला विषय चालला होता. आता लोकांनी धर्म ठेवला आणि निम्म जेवण झालं आणि धर्मराजाला तरुण घाम सुटला. धर्मराजा टेन्शनमध्ये खालीच बसले, डोक्याला लोक म्हणले या काय काय झालं बाहेर. निम्मी पंगत संपली आणि द्रौपदी जवळ आले. स्वामी काय झालं. धर्मराज म्हणले तू ग बस, तेरी बस की बात नहीं हो, मैं अभी बहुत टेंशन में हूँ, तू चुप बैठ. पण झालं का गप ना, तुझ्या मापाचा प्रश्नच नाही, ते सुटूच शकत नाही. म्हणजे मला लय टेन्शन. आपण झालं काय झालं. द्रौपदी यज्ञामध्ये सगळं नियोजन लावलेलं आहे. पाहुण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था, यज्ञ व्यवस्था, जेवण व्यवस्था, स्वागत समिती, असंख्य मोजता येणार नाही इतके पदार्थ बनवले, वाड्यांचं नियोजन केलं. निम्म जेवण संपले, पण जेवण संपल्यानंतर पात्र कोणी उचलायचे ह्याचं नियोजन राहिले. बरं जी जेव्हा बसल्यात त्यांना कसं सांगाव तुम्ही ताट उचला. विद्वान माणसं आहेत, राजे राजवाडे आहेत, आणि त्यांना म्हणायचं का हाताने ताट उचला. बरं उचलायला बी सांगितले अशी, पण ताट बी सोन्याची होती काही चांदीची होती. लोकांनी दोह्याला नेल्या महागारी आणली असती का. म्हणजे पुढचं बी मरण धर्मराजाला दिसत होतं ना. उचलायला बी सांगू बा हाताने आपली उचलून टाका तुमची तुम्ही. त्या काय पत्रावळ्या होत्या का. द्रौपदी फार मोठे टेन्शन आले. एवढं सुद्धा नियोजन तंतोतंत नियोजन केलं ते, पण हे नियोजन डोक्यातच आलं नाही ग. आणि पत्रकार मंडळी तर नुसतं लाईव्हच चालू आहे त्यांचं. कुठं चुकतोय घेऊ लगेच बातमी व्हायरल, कुठं गवतोय.
कॅमेरा घेऊनच आहेत. ही जर बातमी विश्वामध्ये प्रसारित झाली की धर्मराजाचा यज्ञ फेल झाला, कलंक लागला, म्हणले एवढं नियोजन, ताट उचलायचं नियोजन करता येत ना, कशाला यज्ञ करायचा? काय करू द्रौपदी, कोणाला तोंड दाखवू? द्रौपदी म्हणले घाबरू नका, हा प्रश्न तुमच्या भावाला सुटणार आहे, पण माझा भाव सोडू शकतो. याचा भाऊ कोण? देव. मारली हा कोठे गुंतला असे वर विचारा, वेळ का सकया लावेला. ती तिथेच होतं पंक्तीमध्ये नियोजन कर. इकडे म्हणले दादा. बहिणीनं पदर पसरला. दादा, कवडीची अपेक्षा केलेल्या आजपर्यंत तुझ्याकडे या बहिणीची इज्जत तुझ्या हात, आपण झालं काय आहे? बहिणीची दाजीची इज्जत आज काम बोल. दादा सगळं नियोजन लावलंय, पण तुला सांगायचं सुद्धा मला कमीपणा वाटतंय. खालच्या पात्रतेचं काम आहे, तुला कसं सांग? अगं ताई, तू सांगतं खरं, देव म्हणून सांगू नको, पण तुझा भाऊ म्हणून बोल. त्या द्रौपदीने सांगितलं, दादा सगळं नियोजन लावलंय, पण पात्र कोणी उचलायचं याचं नियोजन राहिलं. निम्म जीवन संपत आले, लोकांना कसं सांगायचं? लाखो लोक एकदाच बसले तर ते काय बारीक यज्ञ होता का काय? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ताई डोळे पोस, मी हो ना. भाव असला पाहिजे बहिणीच्या मागा खंबीरपणे उभा. बहिणीला काळजीच वाटली नाही. आनंद रूपे आनंद वेशे देखील मी आताशी त्याशीन बाप रखमा देव रखून बांधले कशी. भगवंत हे अनंत हे स्वरूप आहे, आणि त्या ठिकाणी भगवंताने ते अनंत स्वरूप प्रकट केलं. जसं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं ना, एकाच कृष्णाचे 1000 कृष्ण तयार केले, आणि एका एका पंक्तीमध्ये 500-500 कृष्ण संगच एकाच कृष्णातून मायबाप निर्मिती व्हायची. चलो माणसागणित कृष्ण एका मिनिटात सगळे पात्र उचलून बाजूला. अरे देव आहे, ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव, आणि जो सर्वांना देतो तो देव. ब्रह्मांडाचा मालक आहे, पण धर्मराजाच्या घडी मायबाप उष्ट काढलं. काढे धर्माघरी उच्चिष्ट. महाराज फक्त उष्टच काढतो, उष्ट फक्त काढत नाही, उष्ट खातो. अभंगाच्या दुसऱ्या काय बिलरी फळ, काय बिलरी उदित फळ, काय बिलरी उदित फळ, काय बिलरी सते फळे, काय मिलने उच्च सते फळे, काय मिलने हो चितात फळ, काय मिलने उच्च सते फळ, सते फळे, काय बिलने उच्च सते फळे, काय बिलने हो आवडी तयाची मोठी देवा, आवडी तयाची
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, फक्त देव उष्ट काढत ना उष्ट खातो, उच्चिष्ट ती फळे खाय भिल्ल तिची, आवडी तयाचे मोठे देवा. देवाने कुठे कुठे उष्ट खाल्लं आणि का खाल्लं हे आपण पाहू. ते अगोदर एकदा हातानं टाळी मुखाने नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबा रखुमाई बार घुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घुमा
टाळी फक्त टाळी टाळ फक्त टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी धन्यवाद. आणि हारबिले मस्त आणले. मी आतापर्यंत सफरचंदाचे हार बघितले, मोसंबीचे बघितले, पण आज अननस दुडुकनाळमध्ये नवीन नवीनच काहीतरी बघायला भेटते बाबा. मस्त हार आहे. बाकीचे हार ठेवले तरी जमतील, पण तेवढा द्या आमच्या संग जरा. काय घेऊनच ठेवलं. बसल्या बसल्या तेवढी दुदुकण्याची आठवण. छान. हे तुमचं संप्रदायावर असलेलं प्रेम आहे. तुम्ही एवढे प्रेमाने आमच्या गळ्यामध्ये हार घालता. याचं एक वाक्य सांगतो. तुम्ही एवढे प्रेमाने हार गळ्यामध्ये घातले, आता मला जिंदगीत कुठं हरपत करावी लागणार नाही. प्रेमाने घातलेल्या हारामध्ये ताकद आहे. आणि तुमचं खरं प्रेम ज्ञानोबरावर तुकोबरावर आहे. त्यांच्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला पाहता. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. विडवलं आणि हे जे कार्य चाले धर्म कार्य असावा तो धर्म मग ते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवरचं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती आहे. शब्द कसा आहे, भारत माते की माता. हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला का पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं समाजा भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला, महाराष्ट्र म्हणजे फक्त महाराष्ट्राची सध्याची जेवढी रेषा एवढं नाही. छत्रपतींचं महाराष्ट्र आणि त्यांचं मराठा साम्राज्य, इकडं तंजावर आणि इकडं आटके पार झेंडा लावलाय मराठाशाहीचं साम्राज्य. आणि मराठा शब्दाचा अर्थ फक्त मराठा जात नाही, मराठा साम्राज्य. मराठेशाहीचा अर्थ छत्रपती 18 पगड जातीतले मावळे होते आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5 लढ्याला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे. आणि ते छत्रपती कुणी घडवले? माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा, ताली ताली. शिवाजी महाराज आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा, पूर्ण समज म्हणत होता जन्म राजा, होता राजा धर्मराजी धर्माचे लढाया राजा, आणि कैसा केला राजा. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी शूर
जर्जर बाजूनी पाणी दृष्ट मोगला घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनात विरहानी कीर्तीचा डंका भिडे गगनात विरहानी कीर्तीचा डंका भिडे गगनात विरहानी कीर्तीचा डंका गगनाला भेटतो मायबाप 393 वर्ष होऊन गेले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेम न करतो आरती राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती नासा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजाच्या येण्याने धरती पावन झाली म्हणून विचार उच्च ठेवा इको कमी ठेवायचा आवाज द्या फक्त तरुण मुलांना विनंती शिवजयंती करायची त्यांच्या विचाराची करत तर त्यांना खरा आनंद आहे नुसते शिवजयंती आरडायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी तू काय फक्त वाटल्या मोकळ्या करायला आणि बिड्या वडायला का तुम्ही छत्रपती तुमच्यातला राजा जागा करा तर ते राजे येतील आणि कष्ट करा नीती ठेवा विचार उच्च ठेवा तर तुमचे लग्न होते हां लग्नाचं लय अवघड झाले आता मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयाला आले मार्केट पुरींच्या आईला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता हां लय फोकसमध्ये डायरेक्ट पाहुण्यास आमची मुली कोणाला द्यायची नाही हां मुलगा दिसा छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे हां तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का ए बचत गट जरा अपेक्षा मापात ठेवा आणि पोरांना सांगतो क्वालिटी कामावर डॉक्टर इंजिनियर IPS पेशा कलेक्टर प्रांत आर्मी भरती नीट भरती पोलीस खात्यात भरती नाही नोकर लागली दुकान टाका व्यवसाय टाका बिझनेस करा चांगल्याच्या संगतीत राहा पुरीच्या बाबाचा फोन येईन कधी लग्न करायचं क्वालिटीला काही किंमत आहे का नाही बोंबलत फिरतो तोंडात मावा ढाब्यावर जायचं 10 रुपयाचं आईला उलटं बोलायचं बापासंग भांडणं गावात वाद करायचा भांडणं कराय पुढं चांगल्या कामात मागं कोण पुरीची वाटोळ कराय मोकळे र तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सोडतोय असलं तर पेले अंग घालिवतोय त्या DJ वाल्याला सुद्धा तुझा ताल कळा ना तो नेमका कोणच्या तालात नाचतोय बुवा असली तर पेताडा नाचत ते नवरदेव भांबलेला असतो घोड्यावर बसतो त्याच माणूस तर आबाळाकडे बघतो घोड्यावर बसतो आणि 4-5 पेताडी बाटलीसाठी त्याच्या पुढं कराय 2-4 जण गोंड्या लावाय 2-4 जण बुटाच्या दोऱ्यामध्ये 2-4 जण घाम पसाय त्याला वाटते इतके जण माझ्या हाताखालीत मी इंद्रा झालो इंद्र ना तो दलिंद्र आहे तो काचा इंद्र तुला रुपये कामाची आक नाही बापाची इस्टेट मजा करतो जेव्हा काय DJ वाजला घोडा ओळा नाचता नवरदेवच घेऊन गेला बघितलं का मोबाईलवरती आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवरदेवस न्यायला लागणार 3 किलोमीटर याड्या बाबळीत पडला होता नवरदेव दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू बाहेर काढला तरी त्याचा एक तडका नवरी कुठे लोक म्हणजे तिचं कालच झालं म्हणा मी आता काय करतो अशा DJ पुढं नाचाय मोकळा आता काय करतो क्वालिटी कामवा आणि मुलींकडल्या माणसाला मी माझं सांगेन तुम्ही थोडं जमिनीवर राहा तुमच्याकडे मुली म्हणजे लई शायनिंग हाणायचं जरा कमी करा तुम्ही तर पाहुण्याला मोजीनाच आता अनेक वाक्य सांगतो मुलगी जाताना फक्त मुलाचा पैसा बघू नका त्याचे संस्कार बघा संपत्ती बघू नका तर संस्कृती बघा नुसता बंगला बघू नका तर चांगला बघा बंगला असं ना बंगल्या जर तो भंगलेला असेल तर पुरीचा संसार उघड्यावर यायला वेळ लागणार नाही 100 जमिनी मुलाला लग्न जमवत आणि मुलगा जर 10 रुपये नाही गेला 5 वर्षात 1 एकर सुद्धा ठेवणार नाही पण लग्न जमवत अर्धा एकर जमिनी मुलगा जर जिद्दी निघाले ते 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही करतो तो वान मुलाला मुली द्या शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या वारकऱ्याच्या घरात पुरी द्या आणि गरीबाच्या घरात मुली द्या आणि मुलांना सांगतो त्या क्वालिटीत बसण्याचा तुम्ही प्रयत्न करा विडल यासाठी संत विचार जीवनामध्ये ठेवा आणि संतांचे विचार जीवनामध्ये ठेवण्यासाठी धर्म मंडप आहे का सप्ताह करायचा सप्त्याचे 4 उद्दिष्ट 1 हिंदू धर्म टिकावा 2 वारकरी समुदाय वाढावा 3 तरुण मुले व्यसनापासून दूर व्हावी 4 आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी यासाठी सप्ताह आहे तुम्हाला लई पैसे झालेत म्हणून नाही आम्हाला काही कामं नाहीत म्हणून इथं आरडायचं नाही 2-2 तास इथं मरायला लागलो आम्ही बोंबलू कशासाठी ही माणसं बदलली पाहिजेत कीर्तनं कमी आहे का एका कीर्तनात 1 तरी माळकरी होणार ना विचार करा ना 8 दिवसाचा सप्ताह 8 माळकरी गावात वाढू नाही का मग सप्ताह काय फक्त पंक्ती रेटवायला का वदनी कवळ घेता 30 वर्ष झालं गावात 8 दिवसात 8 तरी माळकरी वाढाव ना आणि तरुणांनी माळा घाला म्हाताऱ्याने नका माळाच्या नादी लागू तुम्ही आता परत म्हातारा म्हणलं मला आता माळ घालायची तोंडात एक बी जात नाही काय माळ घालतो म्हणजे तुला तिकाला चावा ना म्हणून एकाला भात खायचा आहे का
जेव्हा चांगला होता तेव्हा जागरण गोंधळ पळत होता ना, आता म्हणलं मला हरिपाठ वाचायचं घ्यायला, आता थोड्यासाठी येड्यावणी करतो. असाच पवित्र राहा शेवटपर्यंत तू. आता माळ घालायचे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. गावात एकी ठेवा, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असेल, ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावामध्ये एकी झाली आणि एवढा सप्ताह केला तर सध्या पंचकृषीत चर्चा आहे की सप्ताह करावं येईल. आपल्या गावाने केला तसं करा. ही कशाची ताकद आहे? एकेची ताकद आहे. आणि ज्ञानोबाने सुद्धा तेच केलंय. मिळविली मांदी वैष्णवांची, सगळ्या वैष्णवांची मांदिरी एकत्र केली म्हणून एक राहा, संघटित राहा, तर त्या गावात क्रांती विडवलं. आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण आपल्या धर्मासाठी एक व्हायला शिका. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपले जे वाद आहे हे किरकोळ वाद आहे, वैयक्तिक संकट धर्मावर आहे. एक व्हायला शिका, ही काळाची गरज आहे. आणि यासाठी धर्ममंडपात आपण यायचं आहे. भक्ताची लक्षणं आपल्या जीवनामध्ये ठेवा. ज्यांच्या दरबारात सेवा चालू आहे ते भक्त सम्राट हनुमंतराय तुकोबारे सुद्धा त्यांना म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा हनुमंतराय, तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा अशी विनंती करतात तुकोबारे हनुमंतरायांना. मग का ते भक्त आहेत आणि देवाला तेच आवडतात. ते ही प्राणा पुरवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. त्या भक्ताचे असणारी घरी देव काही काम करतो. काडी धर्मा घरी उच्चिष्ट उष्ट का उष्ट खातो. उच्चिष्ट ती फळे खाई भिल्लटीची, आवडी तयाची मोठी. उष्टी फळं खाल्ली माय, लक्ष्मणानं खाल्ली नाही, मागच्या मागं फेकून दिली. मग त्या लक्ष्मणाला शक्ती लागली, त्याच बोराची संजीवनी झाली. त्याचंच इंजेक्शन लक्ष्मणाला द्यावं लागलं, तेव्हा लक्ष्मण निळ झाला. हे शास्त्र आहे. भक्ताचा अपमान केला तर देवाच्या भावाला श्वासावं लागलं. विटावलं खाय भिल्लटीची. भिल्लटीची या शब्दार्थ भिल्ल समाजात शब्द होते. तो कोबरांना भिल्ल शब्द टाकून जातीवाद करायचा नाही, फक्त तो कोबरांना हे दाखवून द्यायचं की देव भक्ताचे जातपात धर्म काही बघत नाही. आणि विष्णुदासाला जात नसतीच. थप मारा. हॅलो. याता याती धर्म नाही विष्णुदादा, 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 याता याती धर्म, याता याती धर्म, याता याती धर्म नाही विष्णुदादा, याता याती धर्म, याता याती धर्म, याता याती धर्म नाही विष्णुदादा. टाळी 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 टाळ. निर्णयाचा वेदशास्त्री, निर्णयाचा वेदशास्त्री, धर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म दाता 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 झाला नारायण. याता याते धर्म नाही विष्णुदासा, निर्णयाचा वेदशास्त्री. वेदशास्त्राने असा शिक्का पाठवला, भक्ताला जातपात नसते मायबाप. म्हणून उच्चिष्ट ती फळे खाई भिल्लटीची, आवडी तयाची मोठी. देवा किती आवड आहे, त्या आवडीसाठी रात्री अपरात्री कधी हाक मारा, दाहूनच येतो. हकेसर शिवडी घालून अष्टमकोडी ऐशी कृपा बंद कोण माझ्या विठाईवर. दुर्वास ऋषी मायबाप वनवासामध्ये पांडवांचा छळ करण्यासाठी आले, हाक मारली, दाहोतच आला आणि म्हणले मला खायला दे. देवाच्या घरी मिळत ना, काय देवा घरी न मिळायचे अन्न, मागे भाजी पान. द्रौपदी भाजीचं पान मागितलं, ते खाल्लं. दुर्वास ऋषीनं तृप्त केलं. हे झालं द्रौपदीच्या हाकला. पण अर्जुनाची तर इतकी सेवा केली, नुसती गाडी चालवली नाही, अर्जुनाची भगवंतानी घोडी सुद्धा धुतलेली. अर्जुनाची घोडी धुतले आनंद